हुड़केश्वर पुलिस ने 2 वाहन चोरों का भांडाफोड़ करते हुए उनकी निशानदेही पर कुल 25 लाख रुपए कीमत की 50 वाहन बरामद किए। इसमें से 36 मोपेड और 14 बाइक शामिल है। आरोपियों के नाम टेलीफोन एक्सचेंज चौक निवासी ऋतिक शामा आसोपा और ऋषभ श्याम आसोपा बताए गए हैं। दोनों सगे भाई है और लंबे समय से वाहन चोरी से लिप्त है। जानकारी के अनुसार गश्त के दौरान पुलिस को सूचना मिली कि 2 युवक पिपला रोड पर स्थित आरआर बार के सामने अंधेरे में 2 पहिया वाहन बेच रहे हैं। ये वाहन चोरी के होने का संदेह होते ही पुलिस ने फील्डिंग लगा दी। दोनों भाई अंधेरे में बैठकर वाहन बेचने का प्रयास कर रहे थे। सिविल ड्रेस में पुलिस कर्मियों ने आकर दोनों भाइयों से वाहन की जानकारी ली। संदेह होने पर ऋतिक और ऋषभ ने भागना ही ठीक समझा, लेकिन पीछा करके पुलिस ने दोनों को धर दबोचा। पोलीस ठाणे हुड़केश्वर येथील तपास पथकाचे प्रमुख आमचे API पदावी कॉन्स्टेबल संदीप पाटील, विजय सिन्हा आणि गाडेकर, गोपाल, दिनेश, चेतन वैद्य, मंगेश आणि प्रज्वल ही टीम संपूर्ण टीम एक बाईक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होतो। आम्हाला मिळालेल्या घटनास्थळावरचे फुटेज आणि एरियामधले फुटेज असे कलेक्ट केल्यानंतर एक आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला होता। त्याच्या फुटेजच्या आधारावर आपण टेलिफोन एक्सचेंजपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि जवळजवळ 100पेक्षा जास्त CCTV कॅमेरे पाहिल्यानंतर आरोपी निष्पन्न झाला। त्यामध्ये दोन्हीही भाऊ आरोपी आहे। ऋषभ असोपा आणि ऋतिक असोपा हे दोघे टेलिफोन एक्सचेंज चौकातले राहणारे आहे आणि यांनी गाड्या चोरायचे आणि एक दलाल आहे जो गिरवी ठेवणारा होता गाठोडा हद्दीतला आणि त्यांच्याकडे ते गिरवी ठेवत होते आणि त्यांच्याकडून ते पैसे घ्यायचे 10,000, 20,000, 15,000 गाड्या पाहून ते त्यांचे पैसे देत होते आणि सर्व गाड्या एकाच ठिकाणी डंप केलेल्या आपल्याला मिळालेल्या आहे। सदरची कारवाई आमच्या DCP रश्मिकाराव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे सर आणि आमचे DP पथकाचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली। मुद्देमाल एकूण 50 गाड्या 25 लाखाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि दोन्ही आरोपी जे आहे त्यांना ड्रग्सचे हे व्यसन आहे आणि ते व्यसन पूर्ण करण्यासाठीच गाड्या चोरत होते आणि नगदी पैसा त्यांना हवा होता म्हणून गाड्या चोरायचे आणि त्यांच्याकडे गिरवी ठेवायचे आणि त्यांच्याकडून पैसे प्राप्त करायचे आणि त्याच्यावर मौज मजा करायचे। आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे। अजून त्यांच्याकडून गाड्या मिळण्याची शक्यता आहे। आरोपीला न्यायालयात हजर करून आम्ही PCR प्राप्त करणार। आरोपीने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत जी माहिती प्राप्त होत आहे जरीपटका, इतवारी, महाल तसेच आमच्या एरियातल्या सुद्धा 6 गाड्या मिळालेल्या आहे। अजून आम्ही व्हेरीफाय करता इंजिन नंबर, तिकीट नंबरनुसार आणि कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे का ते व्हेरीफाय करणे सुरू आहे।